नमस्कार. गव्हर्मेंट एक्झाम स्टडीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण पहिला लेक्चर स्टडी रिलेटेड आणि विषय आहे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणजेच पॉलिटी किंवा आपण त्याला राज्यशास्त्रही म्हणतो. आणि नॉर्मली स्पर्धा परीक्षाच्या म्हणजे स्पर्धा परीक्षेचे जे बुक प्रेफर केले जातात त्यामध्ये पॉलिटी जी आहे भारताची राज्यघटना आणि प्रशासन यासाठी मोस्ट ऑफ कोळंबे म्हणजे रंजन कोळंबे भागीरथ प्रकाशनचं आणि दुसरी गोष्ट एम लक्ष्मीकांत ह्या दोनच पुस्तकाचं जास्त करून रेफरन्स दिलं जातं. तर आज आपण एम लक्ष्मीकांत हे तर गोष्ट कसं आहे ते पुस्तक खूप मोठं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं म्हणलं असेल तर ते स्वतः तुम्ही घेऊन ज्यावेळेस पॉईंट टू पॉईंट स्टडी कराल तर त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीकांत हे पूर्ण डीपमध्ये स्टडी करून देतं. आणि जे रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते एकदम शॉर्ट आणि एकदम इम्पॉर्टंट पॉईंट्स ह्याच्यामध्ये दाखवले जातात. तर आपण सुरुवात करतोय. पहिले त्यांचा टॉपिक असणार आहे निर्मिती. तर घटना निर्मितीमध्ये आता हे कसं आहे तुम्हाला म्हणजे त्याच पुस्तकातून जे मेन पॉईंट आहेत ते मी याच्यामधून क्लिक केलेले आहेत. तर घटना निर्मितीमध्ये आपण पार्ट वाईज जाणार आहोत. तर सुरुवातीला घटना निर्मिती हा शब्द आपण ज्यावेळेस घेतोय तर त्याच्यामध्ये कोळंबे पुस्तकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पार्टिशन केलेलं आहे. पण आपल्याला सोपं पडावं असे 15 मिनिटाचेच मी व्हिडिओ करणार, जस्ट रिव्हिजन टाईप. त्याच्यामध्ये कसं होईल, तुम्ही जर जेव्हा पुस्तक घेऊन स्वतः वाचाल आणि रिव्हिजनला हे पॉईंट्स जरी तुम्ही बघितले तर ते तुम्हाला इझी पडेल. तर पहिला आपण जाणार आहोत भारतासाठी संविधान सभेची मागणी. सुरुवातीला जर पाहायचं गेलं तर भारतीय संविधान हे कॉन्स्टिट्यूशनल जी बॉडी आहे किंवा जे निवडणुका झाल्या होत्या तिथून त्याची सुरुवात झाली होती. आणि जर आपण हिस्ट्रीमध्ये पूर्ण बघितलं तर क्रिस्प योजना, ऑगस्ट ऑफर योजना याच्या आधी पण काही गोष्टी म्हणजे संविधान सभेच्या रिलेटेड काही चर्चा झाल्या होत्या. तर ते आपण पाहूयात. तर सर्वात त्यातले कसं आहे, आता हे जे मी व्हिडिओ घेणार आहे त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाचे पॉईंट एक्झामला कशा पद्धतीने विचारतील या पद्धतीने घेणार आहे. तर याच्यामध्ये पाहू शकतो आपण. आता नॉर्मली तुम्हाला संविधान सभा असे कुठल्या गोष्टीला म्हटलं जातं हे तुम्हाला माहितीच असेल. माहिती नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मला ते एक्सप्लेन करता येईल. तर स्वातंत्र्यपूर्वीचा जो पार्ट आहे आपण आधी तो बघणार आहे. तर 1922मध्ये महात्मा गांधींनी संविधान सभा या शब्द उल्लेख न करता अशा एका सभेची मागणी केली होती. आणि त्याचं पूर्ण श्रेय जे आहे हे मानवेंद्र रॉय यांना जातो, कारण त्यांनी संविधान सभेची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती 1934च्या वेळेस. आणि ते साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते, म्हणजे साम्यवादी चळवळीमध्ये त्यांचं पार्ट होता आणि ते तिथे नेते म्हणून काम करत होते. आणि मानवेंद्र रॉय यांच्यावर दरवर्षी प्रश्न विचारण्यात येतो, एकतर हिस्ट्रीमध्ये असेल किंवा तुमच्या पॉलिटीमध्ये असेल. आणि पॉलिटी जर रिलेटेड जर विचारलं तर सर्वप्रथम कल्पना मांडण्याचा श्रेय हा कोणास जातो किंवा कोणत्या साली असं स्टेटमेंट वाईज विचारू शकतात, तर ते मानवेंद्र रॉय असतील. त्याचबरोबर जवाहरलाल नेहरूंनी पण काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेली आहे, म्हणजे संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार होण्यात यावी अशी त्यांची मागणी होती 1938च्या वेळेस. मग त्याचबरोबर जर पाहायचं गेलं तर सर्वात महत्त्वाचे जे मी हायलाईट इथे केलेले आहेत तेच पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवलं तर पेपरमध्ये तुम्हाला त्या रिलेटेडच खालीवर करून प्रश्न विचारले जातील स्टेटमेंटमध्ये किंवा विधाने ओळखा वगैरे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन काय करू शकतात, 1940मध्ये लॉर्ड लिथिगो, ऑगस्ट ऑफर यातून मुख्यतः भारतीयांनी तयार करावी आणि 1942मध्ये स्टेफर्ड क्रिस्प यांनी पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. आता याचा संदर्भ जर बघायला गेला ना तर 8 ऑगस्ट 1940च्या वेळेस ऑगस्ट ऑफर ही एक घटना घडली होती. त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, तर ऑगस्ट ऑफरमध्ये महत्त्वाच्या तरतुदी हे सल्लागार युद्ध परिषद याचा एक विस्तारित रूप करून भारतीयांना घेतले जाईल असा एक त्याच्यामध्ये विषय होता. आणि दुसरं म्हणजे युद्ध संपल्यानंतर वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या आधारावर नवीन घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी भारतीयांना राष्ट्रीय राजकीय पक्षाची गटांची प्रातिनिधिक संस्था स्थापन केली जाईल अशा त्याच्यामध्ये तरतुद्या होत्या वेगवेगळ्या. आणि त्याचं महत्त्व जर म्हणायचं गेलं तर ऑगस्ट ऑफर जी 1940च्या वेळेस म्हणजे डिक्लेअर करण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये काय होतं, महत्त्वाच्या गोष्टी दोनच होत्या. एक म्हणजे ऑगस्ट ऑफरद्वारे प्रथमच ब्रिटिशांनी भारतीयांचा आपली स्वतःची घटना तयार करण्याचा नैसर्गिक
व अंगभूत हक्क मान्य केला होता. आणि दुसरी गोष्ट, ब्रिटिशांनी स्पष्टपणे वसाहतीच्या स्वातंत्र्याचे वचन दिले होते. हे कधी? ऑगस्ट ऑफरमध्ये. आणि त्याचा कुठेतरी आपल्या ह्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पॉलिटीच्या सब्जेक्टचा हा तसा भाग हिस्ट्रीचा आहे, पण कॉन्स्टिट्यूशन हे जे आहे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच त्याची थोडीशी सुरुवात चालली होती. तर ते सुरुवात म्हणून आपण एक हिस्ट्रीचा भाग म्हणून पण इथे आपण अभ्यास करू शकतो. दुसरं आहे जे क्रिस्प योजना. क्रिस्प योजनेमध्ये पण काही वेगवेगळ्या तरतुदी होत्या. कारण क्रिस्प योजनेतील तरतुदीमध्ये जसं की आता मी ऑगस्ट ऑफरचे महत्त्व सांगितलं की त्याच्यामध्ये वसाहतीचे स्वातंत्र्याचे वचन हे स्पष्टपणे देण्यात आले होते. त्याचप्रमाणे क्रिस्प योजनेचे देखील काही वेगळे महत्त्वाचे. त्याच्यामध्ये काय होतं, क्रिस्प योजनेअंतर्गत जे 1942ला होते ते प्रथमच भारतीयांचा वसाहतीच्या स्वातंत्र्याचा हक्क मान्य करण्यात आला होता. आणि घटना समितीच्या योजनेची तरतुदी तिथं करण्यात आली होती. आणि त्याच योजनेमध्ये पूर्णतः भारतीयांनी तयार करावी राज्यघटना अशी त्याच्यामध्ये तरतूद होती. त्याचबरोबर जर क्रिस्प योजनेचे अदर पॉईंट्स जर बघायला गेलं तर पहिल्यांदाच भारतीयावर निश्चित विश्वास दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये. आणि इतकंच नाही तर त्यामध्ये एका वेळी काँग्रेस, मुस्लिम लीग व स्थानिकांना खुश करण्याचा एक प्रयत्न होता. हे एक हिस्ट्रीचा भाग आहे. आपण ते पॉलिटिक्सच्या रिलेटेड करून इंटरलिंक करून स्टडी करत आहोत. तर शेवटी जे 1946मध्ये जाहीर करण्यात आलेले कॅबिनेट मिशन प्लॅन होतं त्याच्यातूनच भारताच्या संविधानाच्या निर्मितीचा खरा पाया रचण्यात आला होता आणि तिथूनच सुरुवात करण्यात आली होती. जर तुम्हाला पाहिजे असेल, आता हे जे मी शॉर्टमध्ये काढलेले आहे ते तुम्हाला कोळंबीच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल, पण इथे तुम्हाला मी त्याच्या मागची एक हिस्ट्री एक्सप्लेन करण्यासाठी मी फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांनाच घेतलेला आहे. आता पुढचा मुद्दा जो येतो तो आहे ज्यावेळेस म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन आला आणि त्याच्यानंतरनी भारतामध्ये संविधान सभा स्थापन करण्याच्या गोष्टी पुढे सरकायला लागल्या. तर त्यानंतर 1946 नंतर एक निवडणुका झाल्या होत्या. तर म्हणजे ते एक अप्रत्यक्षपणे होत्या. तर तिथून एक संविधानाची एक टीम निवडली गेली होती जे पुढे जाऊन आपल्या म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बॉडी म्हणण्यात आली होती. तर ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडी हे जे आहेत किंवा समिती आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपण फक्त सुरुवातीला एक ओझरत कशी टीम तयार झाली आणि कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली हे बघूयात. तर संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य असतील. हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण मी जे तुम्हाला सांगते हे एक वरवरचा अभ्यास आहे. मी या पद्धतीने चालले की तुमचं याआधी वाचन झालेलं आहे त्या टॉपिकवरती आणि एक्झाममध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. संविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील. हे दरवेळेस ज्यावेळेस पॉलिटीवर घटनानिर्मितीच्या टॉपिकवर प्रश्न पडतो त्यावेळेस इथे विचारलं जाऊ शकतं. आणि दरवेळेस यांच्यामध्ये हॅक काय केलं जातं की 389च्या जागी तुम्हाला 292 सदस्य दिले जातात. मग ह्या वेळेस काय होतं, आपण ज्यावेळेस गडबडीमध्ये पेपर वाचून सोडवतो त्यावेळेस व्यवस्थित अंकांकडे लक्ष दिलं जात नाही. तर त्याच्यामध्ये पण पार्टिशन होतं. ते 389 सदस्य होते. त्याच्यामध्ये 200 सदस्य हे 11 ब्रिटिश प्रांताकडून निवडलेले गेले होते आणि 4 हे जे होते सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांताकडून म्हणजे दिल्ली, अजमेर, मारवाड आणि कुर्ग व बलुचिस्तान. हे जे पॅरेग्राफ जे दिसतोय ना पहिला, हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत आणि पुढे पण विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे पाठच करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. एक पूर्ण सदस्य 389, त्यापैकी 292 सदस्य हे 11 ब्रिटिश प्रांतातून निवडून आलेले होते. त्यातून पण 4 जे होते ते चीफ कमिशनर प्रांताकडून होते आणि जे राहिलेले 93 सदस्य होते हे भारतीय स्थानिकांचे प्रतिनिधी असतील असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं. पण त्याच्यामध्ये काय झालं होतं, हे जे निवडणुका होत्या ह्या अप्रत्यक्ष पद्धतीने होत्या. इथे तुम्ही हायलाईट केलेलं पाहू शकता. प्रौढ मतदानाच्या आधारे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने सदस्यांच्या निवडणुका हे अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने करण्यात आलेली होती. 1935च्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्याकडून ते निवडून दिले जाणार होते. आणि त्याच्यामध्ये काय होतं, आपण जसं की पाहतो वॉर्ड वगैरे पाडले जातात त्याप्रमाणे 10 लाख लोकसंख्येच्या मागे एक सदस्य निवडला जाईल. या पद्धतीने तिथे म्हणजे जे काही 389 जे सदस्य होते त्यापैकी त्यांनी बायफर्गेशन काय केलं की 10 लाख लोकांच्या मागे एक सदस्य त्यांना रिप्रेझेंट म्हणजे प्रतिनिधित्व करेल अशा पद्धतीने त्यांनी विभाजन केले होते. त्याच्यामध्ये शीख, मुस्लिम व सर्वसाधारण या 3 प्रमुख गटांना त्यांनी जागेचे विभाजन करून दिलं होतं. मग ज्यावेळेस निवडणुका झाल्या
रिअलमध्ये एवढ्या जागा होत्या, पण निवडणूक झाल्यानंतर त्या जागा कशा चेंज झाल्या तुम्हाला मी सांगते. आता इथे निवडणुका हा जो पॉईंट आहे, हा पॅरेग्राफ पण खूप महत्त्वाचा आहे, जे मी हायलाईट केलेला आहे आत्तापर्यंत आयोगाने. त्यावरती पुढे मागे करून किंवा खालीवर करून प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हेच तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या 296 जागापैकी मग अशा आपण बघितलो 296 जागा, त्यातले पण 4 हे चीफ कमिशनरसाठी होत्या. तर निवडणुका ह्या जुलै ऑगस्ट 1946मध्ये पार पडल्या गेल्या. त्यातील 208 जागा हे काँग्रेसला भेटल्या होत्या आणि केवळ 9 जागा वगळता सर्व जागा मिळवल्या होत्या. आणि मुस्लिम लीगला 73 जागा. हे बायफर्गेशन तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि उर्वरित 15 जागांमध्ये प्रत्येकी एक जागा युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट, मुस्लिम युनियनिस्ट, शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख आणि मुस्लिम कम्युनिस्ट या पक्षांना मिळाल्या होत्या. तर 8 जागा ह्या अपक्षांना मिळाल्या होत्या. तर इथे एक पॉईंट काय आहे की ज्या जागा 15 उर्वरित जागा होत्या, त्यापैकी 8 जागा हे अपक्षांना मिळाल्या होत्या. 208 जागा हे काँग्रेसला भेटल्या होत्या. तर 73 जागा हे मुस्लिम लीगला भेटल्या होत्या. हे बायफर्गेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण बाकीचे जे पक्ष पाहिले तर त्यांना प्रत्येकी एक जागा भेटलेल्या आहेत आणि जे अपक्ष आहेत त्यांना 8 जागा भेटलेल्या आहेत. तर हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि एकूण या जागेपैकी किती महिला उपस्थित होत्या, तर त्याच्यामध्ये 15 महिला ह्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आता या 15 महिला कोण, तर याच्यामध्ये काय आहे विषय, जे घटना निर्मितीला एकूण जे सदस्य होते त्यापैकी 15 ज्या महिला होत्या त्यामध्ये विजया लक्ष्मी पंडित होत्या, बेगम रसूल होत्या, सुचेता कृपलानी होत्या, पौर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी. कमला चौधरी हे जे होते सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग होता त्यांचा. आणि त्याचबरोबर सुचेता कृपलानी यांना माहितीच आहे, देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. अशा अनेक होत्या की दुर्गाबाई देशमुख होत्या, दाक्षायणी वेलायुधन होत्या, लीला रे होत्या, रेणुका रे होत्या, हंसा मेहता होत्या, सरोजिनी नायडू जे पहिल्या राज्यपाल होत्या. तर या सगळ्या महिलांचा ह्या 15 जागेवरती सहभाग होता. म्हणजे जवळजवळ 15 महिला याच्यामध्ये पार्टिसिपेट होत्या. आणि जे 93 जागा भरल्या जाणार होत्या ते भरल्या जाऊ शकल्या नाहीत, कारण ते कसं होतं, त्यांच्या मनावर होतं. कारण स्थानिकांना संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता आणि ते त्याची ऐच्छिक होती. जी 93 जागा भरल्या जाणार होत्या त्या ऐच्छिक होत्या, ते भरायच्या की नाही हे त्यांच्यावर सोडलं होतं. तर त्यांनी काय ठरवलं की सहभाग न घेण्याचं ठरवल्यामुळे ते 93 जागा तशाच रिकाम्या होत्या. अशा रीतीने संविधान सभा जरी प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारे निवडण्यात आलेली नाही, तरी पण भारतीय समाजाच्या सर्व गटात तिच्या प्रतिनिधित्व मिळाले. म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, अँग्लो इंडियन, भारतीय, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, जमाती इत्यादी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होते. आणि कोण पार्टिसिपेट नव्हतं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना वगळता तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख नेते, महत्त्वाचे व अनुभवी व्यक्ती संविधान सभेमध्ये होते. कारण कसं झालं, महात्मा गांधी हे संविधान सभेचे ज्यावेळेस गोष्टी चालू होत्या त्यावेळेस ते त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. कारण जस्ट भारत आपलं स्वतंत्र झालेलं आणि म्हणजे स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता आणि ते दुसरीकडे चळवळीमध्ये असल्या कारणास्तव त्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं नव्हतं. तर या पद्धतीने हे तुम्ही सुरुवातीला म्हणजे किती सदस्य होते, त्याचं बायफर्गेशन काय, कोणत्या पद्धतीने झाली होती आणि म्हणजे किती सदस्यांना ते एक व्यक्ती म्हणजे एक सदस्य किती लोकांना रिप्रेझेंट करत होता, किती मतदारसंघ होते. निवडणुका झाल्यानंतरनी त्याचं परत जे टोटल 389 जी जागा होत्या त्याचे बायफर्केशन कसं केलेलं आहे, त्याच्यामध्ये किती महिला होत्या, कुठल्या पक्षाला किती जागा भेटल्या आणि कोण उपस्थित नव्हतं, यामध्ये हे जे निवडणुकीची प्रक्रिया आहे यामध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे वळूयात. आता पुढे ज्या वेळेस म्हणजे पूर्ण आपली टीम म्हणजे संविधानाची तयार झाली, तर पहिला दिवस जो होता तर त्यावेळेस याच्यावरती नेहमी प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी जे स्पर्धा परीक्षेची सुरुवात करतात आणि त्यांनी पॉलिटीचा हा शब्द घेतला तर त्यांचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर किंवा कुठला पॉईंट जर त्यांनी पाठ करत असतील तर संविधान सभेचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष कोण होते,
आणि त्याच्यामध्ये पण कसं होतं, 2 अध्यक्ष निवडले गेले होते. एक प्रभारी होते आणि नंतर एक परमनंट होते. तर ते काय आहे ते आपण बघूयात. तर इथे आपण पाहू शकतो की कम्युनिस्ट हॉलमध्ये म्हणजे सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस ज्याला आपण म्हणतो, तर ती पहिली बैठक झाली होती. आणि त्यामध्ये काय होतं, मुस्लिम लीगच्या स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी झाली होती. म्हणजे ज्यावेळेस स्वतंत्र झालं होतं आणि त्या गोष्टी कसं पुढे मागे होत होत्या, त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी केल्यामुळे मुस्लिम लीग या सदस्याच्या पहिल्या बैठकीत हजर राहू शकले नाहीत. हे पॉईंट लक्षात ठेवा. ओके. तर त्यानंतर त्यामुळे केवळ 211 सदस्य बैठकीला हजर होते. जे टोटल सदस्य होते त्याच्यापैकी 211 सदस्य तिथे उपस्थित होते. आणि फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करून ज्येष्ठ सदस्य असलेल्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना संविधान सभेच्या तात्पुरते अध्यक्ष, हे खूप महत्त्वाचं आहे, तात्पुरते अध्यक्षला तुम्ही हायलाईट करून घ्या. कारण कसं आहे माहिती का, सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले होते आणि परमनंट अध्यक्ष हे दुसरे होते. ते कोण होते आपण पुढे बघणार आहोत. आणि त्यांची नावाची शिफारस हे जे.बी. कृपलानी यांनी केली होती. आणि यावरती प्रश्न येऊन गेला की तात्पुरते अध्यक्ष या नात्याने प्रथम USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया 3 देशाकडून आपल्याला सदिच्छा संदेशाचे वाचन केले गेले होते. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणून त्यांनी या पुस्तकामध्ये आवर्जून ते नोट डाऊन केलेले आहे. सच्चिदानंद सिन्हा यांच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे दुपारनंतर फ्रँक अँथनी यांना तात्पुरते उपाध्यक्ष कार्य करण्याचे म्हणजे नामनिर्देशन केलेले होते. आणि त्यामध्ये कसं आहे, राजेंद्र, आता हे पुढे आहे बघा पॉईंट, कारण 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोण निवडलं गेलं होतं, कुणाला निवडलं गेलं होतं, तर सच्चिदानंद सिन्हा यांना निवडलं गेला होता. तर त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांना परमनंट म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946 वेळेस निवडलं घेण्यात म्हणजे नामनिर्देशन करून त्यांना निवडलं गेल्यात होतं. त्याचबरोबर या नावाची सुद्धा शिफारस जे.बी. कृपलानी यांनी केली आणि वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन केले. तर आचार्य कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद जे राष्ट्रीय सभेचे जास्त काळ किंवा तरुण असलेले व्यक्ती होते, अध्यक्ष होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सभागृहाच्या अध्यक्षीय खुर्चीमध्ये आसनस्थ केले. हे म्हणजे कसं आहे, आता आयोग जे प्रश्न विचारत आहेत घटना निर्मितीवरती, हे पॉईंट्स आतापर्यंत जे आपण हायलाईट केलेले ते तर असतीलच. त्याच्यानंतर जे सेकंड किंवा थर्ड स्टेटमेंट विचारतं ते त्याच्या पुढे जाऊन आयोग विचारतं. त्यासाठी कोण अनुमोदन केले, कोण त्यांचं नावाची शिफारस केली किंवा कोणी त्यांना खुर्चीवर आसनस्थ होण्यासाठी प्रवृत्त केले, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर आता हे जे BN राव जे आहे, बेनेगल नरसिंह राव, तर यांच्यावरती पण खूप वेळा प्रश्न विचारण्यात गेलेला आहे. कारण ते संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांना निवडलं होतं आणि ती खूप महत्त्वाची व्यक्ती होती. आणि त्यांच्याविषयी जर सांगायचं गेलं ना, BN राव म्हणजे बेनेगल नरसिंह राव हे जे होते घटना समितीचे सल्लागार म्हणजे घटनात्मक सल्लागार होते. आणि बेनेगल राव जे होते ते ICS उत्तीर्ण घटनेचा कच्चा मसुदा तयार त्यांनी करण्यासाठी मदत केली होती आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पण त्यांनी काम पाहिलं होतं. आणि त्याचबरोबर म्यानमारची जी घटना आहे तीही बनवण्यासाठी त्यांनी मदत केली होती. आणि आपल्या भारतीय घटनेसाठी त्यांना कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून निवडण्यात आलं होतं. त्यानंतर हे जे तारखा आहेत, 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची उद्देशपत्रिका, ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो, ते त्यांनी मांडली होती. आणि 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने त्याचा स्वीकार केला आहे. आणि त्याचबरोबर HC मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. ख्रिश्चन समुदायाचे ते प्रतिनिधित्व करत होते. तर या प्रकारे जे आहे म्हणजे टीममध्ये कोण कोण होतं आणि त्यांनी काय काय काम केले हे पुढच्या समितीमध्ये तर आपण बघणारच आहोत. तर सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी निवडणुका घेऊन एकत्र आले, त्याच्यामध्ये अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, कोणाचं नामनिर्देशन केलं किंवा कोण घटनात्मक सल्लागार होतं आणि हे तारखा ज्या आहेत
की पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण, कायमस्वरूपी अध्यक्ष कोण, त्यांची निवड कधी झाली, पहिली बैठक कधी झाली आणि एकूण संविधान सभेच्या किती बैठकी झाल्या, ह्या सगळ्या गोष्टीवर प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत आणि पुढे जाऊन पण तेच पद्धतीने विचारले जाऊ शकतात. पण काय झालं होतं, 1946च्या वेळेस आपली घटना समिती म्हणजे निर्माण झाली होती आणि 1947च्या वेळेस आपला भारत स्वतंत्र झाला होता आणि भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या नुसार पाकिस्तानची फाळणी झाली आणि जे सदस्य होते ते सदस्य डिवाईड करण्यात आले. त्यावेळेस पण काय सदस्याच्या संख्येमध्ये चेंजेस झालेत ते आपण बघूयात. आता इथे या ठिकाणी बघू शकतो आपण, संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार. त्यामध्ये स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती आणि देशाचे कायदे करणे हे दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असे. त्यानुसार घटना निर्मिती कामासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते आणि कायदे करण्यासाठी जी समिती होती म्हणजे संविधान ही स्वतंत्र भारताची पहिली कायदेमंडळ ठरली आणि कायदेमंडळ म्हणून कार्य करताना G.V. माळवणकर हे अध्यक्ष म्हणून काम करत होते. 17 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांनी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. हे खूप महत्त्वाचं आहे. घटना निर्मितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि कायदेमंडळ म्हणून ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस G.V. माळवणकर हे अध्यक्ष होते आणि ते कधीपासून होते, 17 नोव्हेंबर 1947. म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला, फाळणी झाली वगैरे, तिथून कायदेमंडळाची पण सुरुवात झाली. आणि ज्या वेळेस पाकिस्तानाची डिवायडेशन झाले म्हणजे पाकिस्तान हे सेपरेट झालं, तर आपली जी संख्या होती 389ची ती 299 इतकी झाली. 299 त्यापैकी 229 पूर्वी ब्रिटिश प्रांतातील म्हणजे 11 प्रांतातील आणि 4 चीफ कमिशनर या प्रांतातील होते. तर ते संख्या 296 वरून 229 झाली. तर जे स्थानिकांना आपण 93 जागा दिल्या होत्या त्यापैकी 70 स्थानिक प्रतिनिधी हे होते. तर या पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. आधीची संख्या आणि आताची संख्या हे तुम्ही म्हणजे पाहून, आधीची संख्या आणि आताची संख्या पाहून तुम्ही ते बायफर्गेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण पेपरमध्ये त्या पद्धतीने विचारलं जातं आणि या गोष्टी ज्या आहेत कन्फ्युजन होण्यासारख्या आहेत. त्यामुळे हे मी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं वाटतं. आता आपण इथे थांबूयात आणि याच्यानंतरचा जो लेक्चर असेल आपला तो घटना समितीमध्ये जे वेगवेगळ्या समित्या होत्या त्याच्या अध्यक्ष कोण होते आणि कोणती समितीचं लक्ष म्हणजे कार्य कोण पाहत होतं, मग ते घटना समितीचे सदस्य होते का नव्हते, जसं की राजेंद्र प्रसाद असेल किंवा मसुदा समिती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये पण काही जणांनी म्हणजे मृत्यू वगैरे झाले जे सदस्य होते त्याच्या जागी कोण आलं, ह्या प्रकारचे प्रश्न पुढे आहेत. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. मला माहिती आहे तुम्हाला मी प्रॉपर पद्धतीने हे मॅटर मी देऊ शकत नाही आहे आणि सुरुवात पण माझी थोडीशी एवढी काही खास नाही आहे. तुम्हाला त्यातून जेवढं माझ्याकडून शक्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही गोष्टी आहेत जे तुम्हाला आणखी याच्यामध्ये काय चांगलं करता येईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर कळवलं तर मला पण त्यामध्ये काही चेंजेस करण्यात प्रयत्न मी करेन नक्की. आणि तुम्ही पाहतायत त्याच्यामध्ये पण थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करतायत त्याबद्दल थँक्यू सो मच.